सर्वांनी 25 वर्ष माझ्यावर जो विश्वास टाकलेला होता त्यामुळे मी करू शकलो। आणि आता ह्या 9 वर्षात ह्यांनी या शहराचं राख रंगोळी, कर्जबाजारी, भ्रष्टाचार, सगळी दम दाटी। अहो कायकांना तर सांगितलं तुम्ही फॉर्म भरायचा नाही। अरे ही कुठली पद्धत? काढून घे नाही तर तुझ्याकडे बघून घेईल। अरे काय बघून घेईल? ह्या जे गोष्टी चालतात आणि हे भोसरीत जास्त चालतंय। भोसरीकर कसं खपून घेतात ह्या काय झालं? हा बिबट्या बरोबर लांडगे पण आले। अरे ते लांडगे खूप आहेत, ज्याला त्यांची मतं आपल्याला पाहिजेत। आपले उमेदवार पण आहेत, अनुराधाताई सुशील लांडगे, ती इथनच माझ्यावर डोळे वटारते। हा आणि ती सुशील पण तसाच करतोय। त्याच्यामुळं सगळे लांडगे एका माळीतले मणी नाही। आंबा एखादाच नासका असतो, एखादाच नासका असतो, पण तो वेळीच जर तो काढला नाही ना, आखी आडी ती नासून टाकतोय। आता 15 तारखेला तो नासका आंबा काढायची वेळ आली आडीतला, आणि बाकीची आडी आपल्याला चांगली ठेवायची आहे। हे लक्षात घ्या तुम्ही। माझी विनंती आहे तुम्ही करा। मी काय पद्धतीने आता बारामती केली जरा जाऊन बघा, पाहुणे रावळे असले तर। अशा पद्धतीनं हे जे काही काम इथं चाललेलं आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आळा घालण्याचं। काही काही जण शेवटच्या क्षणी, आता इथला 5 नंबर प्रभाग आहे ना, तिथं आमचा अतिशय मजबूत नेता होता आहे अजित गव्हाणे, तेव्हा का टाळ्या वाजवत आहेत। पण गडी यावेळेस म्हणला नाही दादा, मी आता विधानसभेला उभं राहिलेलो, आता मी खाली कसा येऊ? मी आता खाली येऊ शकत नाही। त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं की ती आमची गोफण्याची अनुराधा तिकडे निघून गेली। देवीदास 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 देवीदास, त्याच्या नावात देवी पण आहे, दास पण आहे। इतर वेळेस दादा मी तुमचा, दादा मी तुमचा। आता काय झालं? ती गेला की जालिंदर, ए दादा मी हाय तुमचा। अरे बारीक हो बारीक हो, ए दादा। ती पण गेला। पण ह्यांना दाखवून द्या, हे सत्य करता तिकडे गेले। ह्यांना असं वाटलं की हे एवढं खा खा खाताय, आपल्याला काही थोडंफार मिळालं तर